गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण चॅप्टर नंबर 4 लेजर शिकणार आहोत. आता दिवाळीची सुट्टी 7 ते 20पर्यंत आहे, 7 तारखेपासून. त्याच्यामुळं त्या ग्रुपला लिंक टाकणार नाही आहे, परंतु ज्यांना दिवाळीच्या सुट्टीत पण अभ्यास करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी यूट्यूब चॅनल धनश्री कोकवर डायरेक्ट जाऊन सर्च करायचं आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. लेजर अकाउंट पुढचं टॉपिक शिकवते. लिंक मी 21 तारखेनंतर टाकणार आहे, तत्पूर्वी तुम्ही अभ्यास चालू ठेवू शकता. पहा, लेजर in the process of accounting all the business transactions are recorded in chronological order in journal. डेट वाईज क्रमाने सगळ्या व्यवहारांची नोंद केलेली असते जर्नलमध्ये. आपण पाहिलं, दीज बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्स. ही जी व्यवहार आहेत, व्यावसायिक व्यवहार, त्या योग्य पुस्तकात नोंदवणं आवश्यक असतं. द बुक्स ऑफ अकाउंट्स कॅन बी ग्रुप ॲज फॉलो. त्याची विभागणी केलेली पहा. जर्नल ऑर सबसिडरी बुक्स, याला बुक्स ऑफ ओरिजिनल ऑर प्रायमरी एंट्री म्हणतात. आणि लेजर बुक्स ऑफ फायनल or secondary entry. We are aware that all types of business transactions are recorded in journal. Example, transactions related to assets, liabilities, expenses, income, cash or credit. सर्व प्रकारचे व्यवहार जर्नलमध्ये नोंदवलेले असतात. संपत्ती, देयता, खर्च, उत्पन्न, रोखीचे, उधारीचे. At the end of the particular period, if we want to know what is the total amount spent on particular type of expenses, or what is the amount payable to particular persons or party, these types of questions cannot be answered easily through journal. विशिष्ट कालावधीनंतर जर विचारलं आपल्याला एकूण किती पैसे आपल्याला देणं आहे, आपल्याकडे कॅश किती शिल्लक आहे, एकूण देयता किती आहे, खर्च किती आहे, याचं उत्तर जर्नलमधून मिळत नाही पहा, कारण त्याच्यात सर्वच लिहिलेलं असतं. सो टू ओव्हरकम दीज लिमिटेशन्स, म्हणून या ठिकाणी हा तोटा दूर करण्यासाठी ऑफ जर्नल वी नीड लेजर, म्हणून आपल्याला लेजरची गरज आहे. लेजर इज कॉल्ड ॲज द मेन बुक ऑफ अकाउंट्स. लक्षात ठेवायचं, त्याला मेन बुक ऑफ अकाउंट्स म्हणतात. वन्स द ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन जर्नल ऑर सबसिडरी बुक्स, उपपुस्तकं, द नेक्स्ट स्टेज इज द ट्रान्सफर ऑफ दोज ट्रान्झॅक्शन्स इन देअर रिस्पेक्टिव्ह अकाउंट्स ओपन इन द लेजर. एकदा जर्नल झालं, सबसिडरी बुक, तर याच्यानंतरची स्टेज आहे लेजर अकाउंट ओपन करणं. याची डेफिनेशन केलेली आहे. लेजर इज द प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बुक्स ऑफ फायनल एंट्री. इट इज समराइज रेकॉर्ड which contains all the accounts. Example, assets account, liabilities account, capital account, revenue expenses account. The word ledger is derived from Latin word ledger. लॅटिन भाषेतून हा शब्द आलेला आहे. विच मीन्स टू कंटेन, त्याचा अर्थ होतो टू कंटेन, समाविष्ट. ॲज द लेजर इज द कलेक्शन ऑफ ऑल द अकाउंट्स, सर्व अकाउंटचं कलेक्शन असतं. सो इट कंटेन्स अँड हेन्स द नेम सिग्निफाईज. याची डेफिनेशन केलेली वेगवेगळ्या तज्ज्ञांनी. आपण कोहलर या तज्ज्ञाची डेफिनेशन पाहूया. अ लेजर कंटेनिंग अकाउंट्स इन विच ऑल द ट्रान्झॅक्शन्स ऑफ बिझनेस एंटरप्राइजेस or other accounting units are classified either in detail or in summary form. सारांश पद्धतीने सर्व व्यवहारांचं केलेलं रेकॉर्ड असतं. ॲसेट्स, एक्सपेन्सेस, इन्कम, याची इम्पॉर्टन्स दिलेली आहेत पहा. थोडक्यामध्ये पाहू आपण. इट इज अ समराइज रेकॉर्ड, सारांश असतं एक थोडक्यात, ॲसेट्स, लायबिलिटीचं, एक्सपेन्सेस, इन्कमचं. त्यानंतर रेडी रिझल्ट असतं, त्याच्यामध्ये आपल्याला डेटर्स, क्रेडिटर्स, म्हणजे एकूण उधारी किती, एकूण सावकाराचं देणं किती, आपण लेजरून पटकन सांगू शकतो. इट इज नेसेसरी फॉर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. याच्यानंतर शिकायचं आपल्याला ते ट्रायल बॅलन्स तयार करण्यासाठी लेजर आवश्यक आहे. त्यानंतर द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस कॅन बी इझिली नोन, आपल्याला सहज आर्थिक स्थिती कळू शकते. ॲसेट, लायबिलिटी, संपत्ती किती आहे, देयता किती आहे, लेजरवरून. त्यानंतर डिफरंट लेजर अकाउंट्स बॅलन्सेस आपण पाहू शकतो.
लेजर कॅन बी यूज ॲज अ कंट्रोल टूल ॲज इट शोज अकाउंट्स ऑफ व्हेरियस एक्सपेन्सेस. एक प्रकारे नियंत्रण ठेवण्याचं एक प्रकारे हत्यार आहे लेजर म्हणजे सर्व खर्चावर. मॅनेजमेंटसाठी एक उपयुक्त आहे लेजर व्यवस्थापन करण्यासाठी. लेजर इज अ बाउंड बुक विच कंटेन्स सेव्हरल पेजेस. एक लेजर म्हणजे एक मोठी वहीच असते, त्याच्यात अनेक पानं असतात. ईच पेज ऑफ लेजर इज सिरियली नंबर्ड. त्याला नंबर दिलेले असतात, त्याच्यामध्ये डेबिट क्रेडिट लिहिलं असतं. लेजरचे कॉलम दिलेले पार्ट डेट पर्टिक्युलर्स आपण प्रत्येक आता लेजरमध्ये JF कॉलम असेल, जसं आपण जर्नलमध्ये LF पाहिजे ना, तसं लेजरमध्ये जर्नल फोलिओ म्हणजे पेज नंबर असतील. अमाऊंट याचे एक नमुना दिलेला आहे पहा. इन द बुक्स ऑफ नेम ऑफ अकाउंटचं नाव असेल, डेट असेल, इथं डेबिट लिहिलं पहा, डेट पर्टिक्युलर JF येईल आता जर्नल फोलिओ आणि अमाऊंट. सेम याच्या विरुद्ध बाजूला असेल पहा, डेट पर्टिक्युलर JF आणि अमाऊंट इथं क्रेडिट लिहिलेले. ही क्रेडिट बाजू आणि इकडची डेबिट बाजू असेल. कॉम्प्युटरमध्ये कशा पद्धतीने दिलेले आहे, कॉम्प्युटरमध्ये आधुनिक पद्धतीने, ते पण याच्यात पुस्तकात दर्शवलेलं आहे. त्यानंतर पोस्टिंग म्हणजे काय ते समजून घ्यायचं आपल्याला पहा. ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन व्हेरियस बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. आपण जर्नलमध्ये नाही का एंट्री केलेले आहेत, ॲज अँड व्हेन दे ऑकर फ्रॉम द बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री द नेसेसरी रेकॉर्ड्स इन द लेजर आर मेड. त्याच्याहून आपल्याला लेजर करायचं आता. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग एंट्रीज फ्रॉम द जर्नल ऑर सबसिडरी बुक्स इन टू ॲप्रोप्रिएट अकाउंट. जर्नल किंवा सबसिडरी बुक्स योग्य अकाउंटला त्याची प्रक्रिया करणं इन द लेजर इज कॉल्ड पोस्टिंग. या पोस्टिंगमध्ये या ठिकाणी काय प्रोसेस आहे पहा. फ्रॉम द जर्नल एंट्रीज लेजर पोस्टिंग इज टू बी डन. जर्नल एंट्रीवरून तुम्हाला लेजर पोस्टिंग करावं लागेल. ओपन द नेसेसरी लेजर अकाउंट्स विथ प्रॉपर हेडिंग्स. आधी अकाउंट तयार करायचे, वेगवेगळे कोणते लेजर आवश्यकता आहे त्याला नाव द्यायचं. त्यानंतर बॅलन्स असेल तर बॅलन्स घ्यायचा त्यांचा अकाउंटचा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. प्रत्यक्ष कृतीमध्ये आपल्याला ते कळणं आत्ता नाही समजणार. त्यानंतर डेट ऑफ ट्रान्झॅक्शन लिहायचे डेट कॉलममध्ये. त्यानंतर डेबिट साईडला लेजरच्या पोस्टिंग करायचं, क्रेडिट साईडला असेल तर क्रेडिट साईडला करायचं. एक उदाहरण दिलेले पाहिजे, तुम्हाला थोडं समजायला लागेल पाहिजे. तुम्ही पहिलं उदाहरण पहा. द अबव प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स कॅन बी स्टडीड विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग एक्झाम्पल. एक दोन छोटे ट्रान्झॅक्शनचे उदाहरणं घेतलेत पहा. बॅलन्स ऑफ कॅश ऑन 1 जानेवारी 18 रुपीज 15,000. 1 जानेवारीला कॅश बॅलन्स आहे 15,000. मग याचं कसं अकाउंट तयार केलं पहा, इकडे लक्ष द्या आता. हे पहा, कॅश अकाउंट डेबिटला डेट पर्टिक्युलर JF रुपीज, क्रेडिटला डेट पर्टिक्युलर JF रुपीज. मग कॅश बॅलन्स किती आहे, 15,000 आहे. पहा, कॅश अकाउंटच्या डेबिट लिहिली, तारीख लिहिली 2018 जानेवारी, त्या ठिकाणी 5, इथे 1 जानेवारीला यायला पाहिजे होतं. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 15,000. कॅश बॅलन्स शिल्लक आहे, कॅश अकाउंटला पैसे शिल्लक आहे किती. आता दुसरं ट्रान्झॅक्शन काय दिले पहा. ऑन 5 जानेवारी 2018 राज इन्व्हेस्टेड रुपीज 10,000 इन द बिझनेस. राजने व्यवसायात किती पैसे गुंतवले, 10,000. आपण जर्नल एंट्री कशी करतो पहा, करून दाखवलेली इथं पहा. जर्नल एंट्री कॅश अकाउंट डेबिट 10,000 टू राज कॅपिटल अकाउंट 10,000, बरोबर. आता कॅश अकाउंटच्या डेबिटला हे 10,000, हे 10,000 कुठे लिहिलेत पहा, अकाउंटला खाली बाण करून दाखवलं पहा त्यांनी. हे पहा, इथे जानेवारी 5, इथे जानेवारी 1 घ्यायचं. टू राज कॅपिटल, हे पहा हा शब्द लिहायचा, टू राज कॅपिटल 10,000. हे पहा इथे लिहिलं डेबिट बाजूला राज कॅपिटल 10,000. हे 10,000 इथे लिहायचे. त्यानंतर आता दुसरं ज्या हे कॅश अकाउंटचं झालं. दुसरं अकाउंट ही एंट्री काय केली आपण, कॅश अकाउंट डेबिट होता. दुसरं अकाउंट कोणतं, कॅश अकाउंट झालं. आता राज कॅपिटल अकाउंट, हे इथे घेतले राज कॅपिटल अकाउंट. हे क्रेडिट जे आहे राज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, हे मग इथे क्रेडिट बाजूला फक्त हा शब्द लिहायचा कॅश, बाय कॅश शब्द लिहितं. 2018 जानेवारी बाय कॅश अकाउंट 10,000. याला म्हणायचं लेजर पोस्टिंग. परत एकदा पहा, बॅलन्स दाखवलेलं आहे, कॅशला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 15,000 घेतलं. त्यानंतर एंट्री केली आपण, राजने व्यवसायात किती पैसे गुंतवले. एंट्री काय होती, कॅश अकाउंट डेबिट टू राज कॅपिटल अकाउंट. मग कॅश अकाउंटच्या
हे बाई कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला हे 10,000 लिहिले. फक्त इथे शब्द काय लिहिलायचा, हा शब्द लिहायचा टू राज कॅपिटल आणि 10,000. आणि राज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला हे बाई क्रेडिटची रक्कम इथं लिहायचं बाय कॅश, हा शब्द लिहायचा इथला बाय कॅश अकाउंट आणि 10,000, याला म्हणायचं लेजर पोस्टिंग. त्यानंतर दुसरे कंबाईन एंट्रीचं पोस्टिंग करून दाखवलेलं आहे पहा इथं दिलेलं पेड ₹3,000 ॲट रेंट अँड 5,000 ॲज सॅलरीज. भाडं दिलं आहे 3,000 आणि पगाराचा खर्च 5,000. कशी एंट्री होईल, रेंट अकाउंट डेबिट 3,000, सॅलरीज अकाउंट डेबिट 5,000, टू कॅश अकाउंट 8,000 याची टोटल केलेली आहे. ही नियम माहिती आहे तुम्हाला, जर्नलची शिकलो आहे आपण. खर्चाला डेबिट दिले नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट, पैसे गेलेले आहेत. मग आता अकाउंट तयार करायची पहा, रेंट अकाउंट, सॅलरी, लेजर करायची ना आपल्याला, रेंट अकाउंट, सॅलरी अकाउंट, कॅश अकाउंट. पहा अकाउंट करून दाखवले पुस्तकात, रेंट अकाउंट, सॅलरी अकाउंट आणि कॅश अकाउंट. आता रेंट अकाउंटच्या डेबिट बाजूला हे 3,000 पहा, रेंट अकाउंटच्या डेबिटला फक्त हा शब्द लिहायचा टू कॅश, हे बाई दिलेलं, तारीख टाकून घ्या जानेवारी 18, टू कॅश 3,000. त्यानंतर सॅलरी अकाउंटच्या डेबिटला किंवा सॅलरी अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट 5,000. तर इथं टू कॅश लिहायचं, रेंटच्या डेबिटला टू कॅश, सॅलरीच्या डेबिटला टू कॅश आणि ती रक्कम टाकायची. त्यानंतर कॅश अकाउंट जे आहे, कॅश अकाउंटला क्रेडिट आहे, कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय रेंट आणि बाय सॅलरी द्यायचं. माहिती लिहिलं, बाय रेंट अकाउंट 3,000, बाय सॅलरी अकाउंट 5,000. असं कंबाईन एंट्रीचं लेजर पोस्टिंग शिकवले. 2-3 वेळा पाहिलं तर एकदम सोपं आहे, सहज सगळ्यांच्या लक्षात येईल. दुसऱ्या उदाहरणात दाखवलं त्यांनी कंबाईन एंट्रीचं. त्यानंतर तिसऱ्या उदाहरणात पहा, तिसऱ्या उदाहरणामध्ये परचेस ऑफ गुड्स ₹40,000 अँड GST ॲप्लिकेबल अमाऊंट पेड बाय चेक. द रेट ऑफ GST ॲप्लिकेबल आर इनपुट GST 2.5%, इनपुट CGST 2.5% आणि टोटल GST किती येतो 5% आहे GST. पाहायची एंट्री कशी केलेली आहे. आधी जर्नल एंट्री करून दाखवली, नंतर त्याचं लेजर पोस्टिंग केलेलं आहे पहा. परचेसेस अकाउंट डेबिट 40,000, इनपुट SGST अकाउंट 1,000, इनपुट CGST अकाउंट डेबिट 1,000. ही पान नंबर दिलेली, ही काल्पनिक दिलेली, त्याचा नका विचार करू. आणि टू बँक अकाउंट याची टोटल केली 42,000. बिईंग गुड्स परचेस अँड 2.5% SGST अँड 2.5% CGST पेड. आता ही पाहिजे अकाउंट कशी तयार करायची पहा. पहिलं कोणतं करायचं, परचेस अकाउंट बरोबर, नंतर इनपुट SGST अकाउंट, नंतर इनपुट CGST अकाउंट आणि नंतर बँक अकाउंट. पहा इथे केलेली आहे. परचेस अकाउंट कॉलम तेच, डेबिट डेट पर्टिक्युलर JF रुपीज, क्रेडिटला डेट पर्टिक्युलर JF रुपीज. आता दुसरा अकाउंट इनपुट SGST अकाउंट, तेच कॉलम, डेट पर्टिक्युलर JF रुपीज, डेट पर्टिक्युलर JF रुपीज. तिसरा अकाउंट इनपुट CGST अकाउंट, पण डेट पर्टिक्युलर JF रुपीज डेबिटला, क्रेडिटला डेट पर्टिक्युलर JF रुपीज. त्यानंतर बँक अकाउंट, बँक अकाउंटला पण डेबिटला डेट पर्टिक्युलर JF रुपीज, डेट पर्टिक्युलर JF रुपीज क्रेडिटला. आता एंट्रीचं पोस्टिंग पहा कसं करून दाखवलं आहे त्यांनी, पान वगैरे करून पहा. हे डेबिट हे परचेसेस, इनपुट SGST आणि इनपुट CGST हे सगळे डेबिटला, प्रत्येक अकाउंटच्या डेबिटला लिहिलं. फक्त शब्द काय लिहायचा, टू बँक. पहा इथं परचेसच्या डेबिट लिहिलं टू बँक 40,000, SGST अकाउंटच्या डेबिट टू बँक 1,000, इनपुट CGST अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट 1,000. हे झालं पोस्टिंग. हे असं करून दाखवलं पहा प्रत्येकाचं. आता जे बँक अकाउंट आहे ना, हे बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला हे सगळे लिहायचे पहा. बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय शब्द लिहायचा, डेबिटला टू असतो, क्रेडिटला बाय. पहा बाय परचेसेस अकाउंट 40,000, बाय इनपुट SGST अकाउंट 1,000, बाय इनपुट CGST अकाउंट 1,000. अशा पद्धतीने हे तिसऱ्या उदाहरणात पण समजून दिलेले आहे. पुढच्या तासाला आपण पुढचा भाग घेऊया. सध्या 20 तारखेपर्यंत ग्रुपवर लिंक शेअर करणार नाही आहे. तुम्ही फक्त डायरेक्ट मी सांगितलं आहे तुम्हाला धनश्री कोक चॅनलवर, तुम्हाला सुट्टीत अभ्यास करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊन पाहू शकता.